आपल्या बऱ्याच मित्रांचे ग्राउंडच्या परीक्षेचे तारीख आलेले आहेत आणि त्यांना एक मोठा प्रश्न पडलेला आहे की सर आम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस कधी बंद केली पाहिजे. तर बघा, मी सांगेन ज्या दिवशी ग्राउंड आहे त्याच्या 2 दिवस आधी तुम्ही ग्राउंड प्रॅक्टिस ही पूर्णपणे बंद केली पाहिजे. उदाहरणार्थ 11 फेब्रुवारीला ग्राउंड असेल तर 9 फेब्रुवारीलाच आपण ग्राउंड प्रॅक्टिस बंद केली पाहिजे. मग तुम्ही म्हणणार सर 2 दिवस जास्त इम्पॅक्ट नाही का पडणार? ठीक आहे, ज्यांना असं वाटते की इम्पॅक्ट पडेल त्यांनी काय करायचं, 9 फेब्रुवारीला तुम्ही ग्राउंडला जा आणि काय करा माहिती का, रेग्युलर प्रॅक्टिस करतात तशी प्रॅक्टिस नाही करायची. तुम्ही काय करा, ग्राउंडचे 2-4 चक्कर लावा हळूहळू हळूहळू. त्यानंतर थोडंसं ABC वर्कआउट करा 15-1 मिनटं. त्यानंतर एक 30 मीटर, 40 मीटर, 50 मीटर, 80 मीटर ह्याचे 4-5 स्ट्राइड लावा आणि कूल डाऊन व्यवस्थित करा. बघा तुमची प्रॅक्टिस झाल्यासारखीच असेल. या 2 दिवसात तुम्हाला जास्तीत जास्त बॉडी मसाज करायची आहे, फुल बॉडी मसाज करायची आहे. कारण जेवढी तुमची बॉडी मसाज असेल आणि जेवढी तुमची बॉडी रिलॅक्स असेल मित्रांनो, तेवढं तुमचा परफॉर्मन्स जे आहे ते बेस्ट ऑफ बेस्ट येणार आहे. आणि ह्या 2 दिवसात चांगली झोप घ्यायचं आहे आणि भरपूर पाणी पियायचं आहे. जर तुमची बॉडी चांगली असेल तर 100% तुमचा रिझल्ट पण बेस्ट ऑफ बेस्ट येणार. ओके, सगळ्यांना ऑल द बेस्ट.